पावसाळ्यात कोलाडमध्ये पर्यटक कुंडलिका नदीवर व्हाईट रिव्हर राफ्टिंगचा घेतायत थरारक अनुभव। महाराष्ट्रातील रायगडमधील कोलाड हे ठिकाण खास रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे। कुंडलिका या दक्षिण भारतातील वेगवान वाहणाऱ्या नद्यांमधील प्रसिद्ध नदी या रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायला जातो। साजे ते कामत असा 12 किलोमीटरचा राफ्टिंग थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक दाखल झाले। तज्ञ, अनुभवी गाईड व स्पेशल बचाव पथक तैनात असल्याने पर्यटक रिव्हर राफ्टिंगचा थरार बिनधास्तपणे अनुभवतात। पर्यटकांना भुरळ घालणारा हा खेळ सारेच अनुभव पाहताय। हिरवाईनं नटलेल्या या परिसरात कोलाड रिव्हर राफ्टिंग या साहसी व लोकप्रिय खेळांचं पर्यटकांना खास आकर्षण आहे। नदीतून राफ्ट मार्फत भटकंती करून आगळीवेगळी मजा अनुभवता येणारी ही उत्तम राफ्टिंग आहे। 18 वर्षापासून पुढे असणाऱ्या युवकांना या रिव्हर राफ्टिंग मध्ये प्रवेश दिला जातो। कुंडलिका नदीवरील रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायला पर्यटकांना परिपूर्ण माहिती व प्रशिक्षण दिलं जातं। आता कोलाडच्या रिव्हर राफ्टिंग मध्ये पर्यटकांची पावलं वळलेली असून इथं मोठी गर्दी उसळली। थरार, साहस आणि निसर्ग सौंदर्याच्या अद्वितीय रिव्हर राफ्टिंग अनुभूतीसाठी पर्यटकांची कोलाडला पहिली पसंती मिळते। पावसाळ्यात कोलाडमध्ये पर्यटक व्हाईट रिव्हर राफ्टिंगचा थरारक अनुभव घेऊन सुखावतायत। पोहता येणारे तसेच पोहता न येणारे पर्यटकही रिव्हर राफ्टिंगचा आनंद लुटू शकतात। सध्या राज्यभरातील मोठमोठे युवक युवतींचे ग्रुप इथं दाखल होत असल्यानं पर्यटन आधारित स्थानिकांच्या व्यवसाय व रोजगाराला देखील मोठी चालना मिळताना दिसते। राज्यभरातून कोलाडच्या कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवून मौज मस्ती करण्यासाठी पर्यटक हजारोंच्या संख्येने दाखल झाल्यानं रायगडातील निसर्गरम्य पर्यटन स्थळं बहरून निघालेत। आम्ही सौरभ गांधी आम्ही इथे मुंबईवरून मित्रांनो आलो आहे। काल आलो, आराम केलं, आज मॉर्निंगला इथे आलो। सकाळी इथे कुंडलिका रिव्हर मध्ये इथून जो राफ्टिंग केली आहे त्याचा अनुभव खूप चांगला आहे। सर्वांनी इथे यायचा, एकदा या, मजा घ्या। तुम्ही 40-45 उमर अगोदर इथे या आणि एन्जॉय करा, मिस नका करू। आणि इथे सर्व टाईपचं तुम्हाला सुविधा आहे, तुम्ही या। माझं नाव हसमुख राजाराम शेलार। आम्ही सगळे मुंबईतून आहोत, खार आणि सायनवरून। आम्ही इथे पहिल्यांदाच रिव्हर राफ्टिंगसाठी आलो होतो। खूप ऐकून होतो आम्ही, साधारण एक 15 आणि 16 लोक आलोत आणि त्याच्यानंतर 10 लोकांनी अगोदर ठरवलं। पण इथे आल्यानंतर इकडचं सगळं माहोल बघितला आणि इकडच्या ज्या सुरक्षा योजना त्याही पाहिल्या आणि असं लक्षात आलं की खूप मजा आहे म्हणून आणि लोकांनी आम्हाला जॉईन केलं। म्हणजे आपल्या ग्रुपमधल्या आम्ही साधारण 12 ते 13 लोकांनी आज रिव्हर राफ्टिंग इथे केलेलं आहे। खूप थरार आहे, मजा आहे। पण थोडासा आज पाऊस कमी असल्यामुळे पाण्याला फोर्स थोडासा कमी होता, त्याच्यामुळे अजून मजा आली असती। सेफ्टीच्या सगळ्या म्हणजे सुरक्षेच्या सगळ्या इथे उपाययोजना आहेत, तरीही अजून हा जो आपण म्हणू शकतो हा एक मोठा स्पोर्ट्सचा एक प्रकारच आहे। तो थोडासा अजून काहीतरी ह्याच्यातून करता येईल, जसं आपण बाकीच्या राज्यात पाहतो किंवा बाकीच्या देशात पाहतो की या सगळ्या ॲक्टिव्हिटीज अजून चांगल्या प्रोफेशनली केल्या जातात। त्याच्यामुळे उत्पन्नही इकडच्या लोकांचं वाढतं। इकडच्या लोकांचं उत्पन्न कसं वाढावं आणि महाराष्ट्र राज्यात हे चांगले उपक्रम कसे राबवता येईल ते पाहायला हवं, जेणेकरून अजून खूप सारी लोक येतील। जसे उत्तराखंडात आणि बाकीच्या राज्यांमध्ये ही ॲक्टिव्हिटी खूप अतिशय मोठ्या प्रकारे केली जाते। महाराष्ट्रात आणि खास करून कोलाडमध्ये आपल्या जवळ, मुंबईच्या अगदी जवळ, साधारण 2-2.5 तासाच्या अंतरावर हे ॲक्टिव्हिटी असेल। खूप मजा येईल अजून जर चांगल्या पद्धतीने केलं तर। लोकनायक न्यूज।